भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी जेलमध्ये विजयला भेटायला येते आणि विजय दुःखी आहे. पल्लवीने वटपौर्णिमेचं व्रत नाही करता कामा असं म्हणून तो नकार देतो, पण ती ऐकत नाही. सोहनलाल आशाच्या मोबाईलमध्ये मुन्नाचा फोटो पाहून सल्ला देतो की आशाने इन्स्पेक्टर जॅकीला भेटून त्याला हे सांगितलं पाहिजे. बलराजला सुहासिनी म्हणते की जर सक्सेनाने न्यायालयात साक्ष नाही दिली तर काय होईल. बलराजने या किडनॅपच्या बाबतीत पोलिसांना खबर करायला पाहिजे. आशा इन्स्पेक्टर जॅकीला भेटते. आता पुढे. इन्स्पेक्टर, माझ्यावर आणि अजयवर गोळ्या झाडणाऱ्या त्या गुंडांचं तुम्ही स्केच बनवलं होतं, त्यांच्याविषयी माहिती मिळाली? हो, ते दोघे शहर सोडून गेलेले. पण आम्हाला खबर मिळाली की त्यांच्यापैकी एक गुंड ज्याचं नाव मुन्ना आहे याच शहरात आहे आणि खास करून कोणा एकासाठी काम करतोय. कोणा एकासाठी? ते कसं कळेल? ते मला पण नाही माहित, पण या शहरामध्ये राहत असून सुद्धा तो कोणा बाहेरच्या माणसाला नाही भेटत आहे आणि कोणतं कामही हातात नाही घेत आहे, म्हणून आम्ही त्याच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो. पण तुम्ही सांगा, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? तुम्हाला माहिती आहे इन्स्पेक्टर, ॲडव्होकेट सक्सेना ज्यांच्या साक्षीवरून विजयची सुटका होणार होती ते कोर्टातच नाही पोहोचले आणि त्याचं खापरही माझ्याच डोक्यावर फोडलंय की मीच त्याला किडनॅप करायला लावलं. काय? हो इन्स्पेक्टर, एवढेच नाही तर विजयच्या पप्पांनी त्या गुंडाचा फोटोही मला पाठवला. बरं, कुठे आहे तो फोटो? एक मिनिट. हा बघा. हा तर तोच गुंड आहे मुन्ना, ज्याचा आम्ही शोध घेतोय, ज्याने तुमच्यावर आणि अजयवर गोळ्या झाडल्या होत्या. हो इन्स्पेक्टर, एक्झॅक्टली. हा फोटो पाहिल्यानंतर मलाही वाटलं होतं, पण आता ही गोष्ट कन्फर्म झाली. ज्या माणसाने अजयची हत्या केली, मला मारण्याचा प्रयत्न केला, त्या माणसालाच माझा माणूस म्हटलं जातं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या गुंडाला लवकरात लवकर अटक करा, म्हणजे सगळं प्रकरण समोर येईल. जर या सगळ्या घटनांच्या मागे या गुंडाचा मुन्नाचा हात आहे, तर मला वाटतंय या केसच्या तारा अजयच्या हत्येशी जुळलेल्या असतील. त्या बलराज अरोडांना ही माहिती आहे की हा तोच गुंड आहे ज्याने तुमच्यावर आणि अजयवर हल्ला केला होता? नाही इन्स्पेक्टर. म्हणजेच की सर्वात आधी मला बलराज अरोडांशी बोलावं लागेल, म्हणजे त्याच्या बाबतीत आणखी काही माहिती मिळू शकेल. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पा
दिसतोय परक्याचा आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. प्रेम अशा अटी घालून नाही केलं जाऊ शकत की आपण फक्त सुखामध्ये एकमेकांच्या सोबत राहू. तू आशा सोडली असशील, मी नाही. तुझी सुटका सुद्धा होईल आणि मग आपल्या प्रेमाला साफल्य येईल. आणि जर विजय आपल्या नशिबात एकमेकांच्या आठवणीत झुलणं लिहिलं असेल तर विजय मी त्यासाठी तयार आहे. पण विजय हे नको म्हणूस की अशा परिस्थितीत मी तुला सोडून देईन. किरणांची कधीही साथ न सोडावी अन आपुलीशी नाती जोडावी. किरणांची या साथ न सोडावी अन आपुली नाती जोडावी नाती जोडावी अन भाग्याच्या रेखानी आपुली जीवन नौका ओढावी. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही क्राईम ब्रांचला जाताय का आणि कशासाठी? मी निर्णय घेतलाय की या प्रकरणात गप्प बसून राहण्यापेक्षा हे बरं आहे की आपण पोलिसांची मदत घ्यावी. आणि शिवाय त्या गुंडाचा फोटो सुद्धा आपल्याकडे आहेच. जावई बापू, पोलिसांनी पूर्ण तपासाअंती आपल्या रिपोर्टमध्ये हेच लिहिलं होतं की रोहितचा खून तुमच्या हातून झाला होता. जावई बापू, जर पोलिसांचं सुद्धा हेच म्हणणं असेल तर आपण पोलिसांची मदत का नाही घ्यायची? हो, खरंच आहे तुमचं पप्पा. आपलं म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलीस आपल्याला नक्कीच मदत करतील. अहो पप्पा, कोणतंही पाऊल उचलण्या अगोदर सगळ्या बाजूंनी नीट विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? हे बघा, ज्या सक्सेनाच्या मदतीने आपल्याला विजयाला वाचवायचं आहे त्याने स्वतः या गोष्टीसाठी नाही म्हटलं होतं की आपण पोलिसांची मदत घ्यावी. पण का जावई बापू? या गोष्टीने त्याला काय फरक पडतो? मम्मी, फरक पडतो, खूप फरक पडतो. सक्सेना पैशांच्या हवेपोटी विजयाला अडकवण्याचा प्रयत्न करत होता आणि आत्ताही तो पैशाच्या हव्यासापोटीच विजयाला वाचवण्यासाठी आपल्याला मदत करतोय. त्याला नाही वाटत की ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यावी की त्याने हे सगळं पैशांच्या हव्यासापोटीच केलंय. बस. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय की आपण पोलिसांची मदत घेता कामा नये? मम्मी, आता हा निर्णय तर तुम्हा दोघांनाच घ्यायचा आहे. मी तर अशासाठी म्हणतोय की असं नको व्हायला की आपल्या या निर्णयामुळे तो सक्सेना नाराज होईल आणि आपल्याला साथ द्यायला नकार देईल. अरे, असं कसं करू शकतो तो? आपण तर आपली जमीन त्याच्या नावावर केली आहे. आता तो साथ द्यायला नकार कसा देऊ शकतो? पप्पा, तो नकार नाही देते, तो आपल्याला साथ देणार. पण आपण त्याला नाराजही नाही करू शकत ना. आशाचं खरं रूप आपल्याला न्यायालयाच्या समोर आणायचं आहे, पण त्याआधी आपल्याला विजयाला वाचवायचं आहे. माझा ऐकाल तर आपण आत्ता पोलिसांकडे नाही जाता कामा. इन्स्पेक्टर जॅकीचा फोन आहे. याने आत्ता का फोन केलाय? हॅलो,
येस. हो बोलतोय. हो सांगा. यावेळी का नाही. ओके ओके ठीक आहे. हो पोचतो. ओके ओके बाय. पप्पा काय गडबड आहे? माहीत नाही काय गडबड आहे, पण इन्स्पेक्टर जॅकीने मला आत्ता पोलीस स्टेशनला बोलवलं. पण कशाला बोलवलंय? मी विचारलं तर होतं, पण त्याने सांगितलं नाही. मला जावं लागेल. बघतो कशाला बोलवलं. पप्पा मी पण तुमच्याबरोबर येतो. ठीक, चला निघूया. या. रेखा ही भाग्याची. नाना आशा कुठे? बेटा ती क्राईम ब्रांचमध्ये गेली आहे इन्स्पेक्टर जॅकीना भेटायला. किती विचित्र गोष्ट आहे ना की ज्या माणसाने आशाला मारायचा प्रयत्न केला, अजयचं तर जीवनच संपवून टाकलं, त्यालाच बलराज अरोरा सिद्ध करू पाहतोय की तो आशाचा माणूस आहे. हे खूप मोठे कारस्थान आहे नाना. आशा आणि अजयवरती त्या गुंडांनी गोळ्या चालवल्या, पण आजवर याचा पत्ता नाही लागू शकला की त्या कारस्थानामागे कुणाचा हात आहे. नाही नाना, पण आत्ता बघा या गोष्टींचा खुलासा होईल. एकदा मुन्ना पोलिसांच्या हाती लागला ना की सगळ्या गोष्टी उघड होतील बघा. हो बेटा, तू जरा आशाला फोन कर बरं, विचार काय झालं ते. हो नाना. हां आशिष बोल. हा आशा कुठे आहेस? मी क्राईम ब्रँचमध्ये. अच्छा अजूनही तिथेच आहेस? अच्छा एक सेकंड, नानांशी बोल जरा. हां बेटा, काय बोलणं झालं इन्स्पेक्टर जॅकी सोबत? हां नानू, त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आश्चर्यच वाटलंय. पोलीस मुन्नाला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. माहित नाही कधी हाती लागतोय. बेटा मी तर परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतोय की लवकरात लवकर हे सत्य समोर यावं, जेणेकरून बलराज अरोराला हे समजावं की त्याने तुझ्यावर जो आरोप केलाय तो किती खोटा आहे ते. तुम्ही मुळीच काळजी करू नका नानू. इन्स्पेक्टर जॅकीनी त्यांना फोन करून क्राईम ब्रांचमध्ये बोलवलंय. इन्स्पेक्टर जॅकी स्वतः पप्पांना सांगतील की खरं काय. ठीक आहे बेटा, जर तू म्हणत असशील तर मी आशिषला पाठवू? अहो नको नानू, मी पोहोचेन व्यवस्थित घरी. तुम्ही मुळीच काळजी करू नका. ठीक आहे बेटा. काय म्हणाल नाना इन्स्पेक्टर? बेटा त्यांनी बलराज अरोराला क्राईम ब्रँचमध्ये बोलावलंय. मी त्यांना फोन केला, ती येतच असतील. हॅलो इन्स्पेक्टर जॅकी. या बलराज साहेब, प्लीज बसा ना. बसा तुम्ही आश्चर्य. बलराज साहेब, मी असं ऐकलं की ॲडव्होकेट सक्सेनाला किडनॅप केलं गेलं होतं. काय खरं? खरं बोला हां, नाहीतर खोटं बोलून तुम्ही स्वतःलाच कायद्याच्या दृष्टीने दोषी बनवाल. हो हो हे खरं आहे. ॲडव्होकेट सक्सेना कोर्टात पोहोचू नयेत यासाठीच त्यांना किडनॅप केलं गेलं होतं. किडनॅप हा काही छोटा मोठा अपराध नाहीये, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की या अपराधाच्या बाबतीत ना तुम्ही कोणीही आणि ना ॲडव्होकेट सक्सेनाने कोणालाही काही पत्ता लागू दिला. हे प्रकरण तर ॲडव्होकेट सक्सेनांचं आहे इन्स्पेक्टर. त्यामुळे ही गोष्ट तर त्यांच्या घरचे लोक सांगू शकतात की त्यांनी या गोष्टीची कंप्लेंट का नाही केली. एनिवे, तुम्हाला बहुतेक किडनॅपर कोण आहे हे चांगलंच माहिती आहे, म्हणूनच तुम्ही त्याचा फोटो आशाजींना मोबाईलवर पाठवला. हो इन्स्पेक्टर, मीच तर तो फोटो काढला होता आणि मीच हिला तो पाठवला होता. त्या गुंडाला ओळखता तुम्ही? हे शोधून काढणं तुमचं काम आहे इन्स्पेक्टर. हे पहा, कायद्याला ही गोष्ट मान्य असो वा नसो इन्स्पेक्टर, पण मला हे चांगलंच माहिती आहे की त्या गुंडाने कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं घडवून आणलंय. हे बघा, तुम्ही असं कोड्यात बोलू नका. मला माहिती आहे तुमचा इशारा आशाजींकडेच आहे. जर तुम्हाला ही गोष्ट समजतेय तर मग तुम्ही त्याचा तपास करायला हवा ना. मला तर समजतच आहे, पण तुम्हालाही नाही समजत आहे. जरा तो फोटो दाखवा. हाच आहे ना तो?
आमच्या पोलीस रेकॉर्डनुसार हा तोच गुंड आहे ज्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने आशा आणि अजयवर जीवघेणा हल्ला केला होता. काय? रेखा ही भाग्याची. हो ना, ज्या हल्ल्यामध्ये अजयचा जीव गेला आणि आशाची स्मृती गेली. हे इन्स्पेक्टर, हे नाही होऊ शकत. हे खरं नाही असू शकत. हेच खरं आहे मिस्टर गोविंद. गुंडाचं नाव आहे मुन्ना. आम्ही त्याला शोधतोच आहोत. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या माणसाने आशावर जीव घेणा हल्ला केला असेल तो आशाचा माणूस कसा काय असू शकतो? इन्स्पेक्टर जॅकी, मला हे समजत नाहीये की हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. हेच समजून घ्यायला तर मी तुम्हाला इथे बोलावून घेतलंय की कदाचित या केसवर काही उजेड पडू शकेल. काय म्हणायचंय तुम्हाला याविषयी? ही गोष्ट तर चक्रावून सोडणारी इन्स्पेक्टर, जिच्यावर विश्वास ठेवा असं वाटतच नाही. हा जर खरोखरच हे सत्य आहे तर तुम्हालाच ही गोष्ट सिद्ध करावी लागेल इन्स्पेक्टर. जर तो आशाने पाठवलेला गुंड नाहीये तर मग कोणाच्या सांगण्यावरून तो माझ्या घरात कॅमेरा न्यायला घुसला होता आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याने सक्सेनाला किडनॅप केलं? प्रश्न तर हाही आहे की कोणाच्या सांगण्यावरून त्याने आशा आणि अजयवर हल्ला केला होता. मी याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला काही उत्तर मिळालं तर मला नक्की सांगा. ओके इन्स्पेक्टर, थँक्यू. नाना, अहो, अखेर त्या गुंडाचा आशाशी काय संबंध आहे? का आशाच्या जीवावर उठलाय तो? तेच तर मला समजत नाहीये बेटा की हा योगायोग काय आहे. तो गुंड ज्याने आशा आणि अजयवरती हल्ला केला होता, जो अजयचा खुनी आहे, तो आशाच्या आयुष्यात अडचणी उभ्या का करतोय? नाना, अजूनपर्यंत त्याच्याशी संबंधित असं काही सत्य बाहेर आलं नाहीये की आशा आणि अजयवर हल्ला करणारा, गोळ्या झाडणारा अखेर होता कोण आणि या हल्ल्यामागचा उद्देश काय होता. शिवाय हा हल्ला का केला गेला होता? हो बेटा, आधी तर आशाची स्मृती गेली होती म्हणून पोलीस त्या प्रकरणात काही करू शकले नाहीत. पण आशाची स्मृती परत आल्यानंतरही अजून पोलीस कोणत्याही गुन्हेगाराला पकडू नाही शकलेत. नानू, अगं आशा, काय झालं बेटा? इतका उशीर का झाला? नानू, त्या गुंडाचा फोटो पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर जॅकींनी मला सांगितलं की हा तोच गुंड आहे ज्याने माझ्यावर आणि अजयवर गोळ्या झाडल्या होत्या. बेटा, आणखी काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? त्यांनी सांगितलं का की हा गुंड तुझ्या मागे का लागलाय? अखेर त्याला हवंय काय तुझ्याकडून? माहित नाही नानू, हे तर त्या गुंडाला पकडल्यानंतरच समजू शकेल. मला वाटतं की कुठेतरी असे दुवे जे मला जोडता येत नाहीत नानू. पण असं काहीतरी आहे जे माझ्यापासून लपलेलं आहे. प्रश्न तर हा आहे की या प्रकरणाचा खुलासा अखेर पोलीस कुठवर करणार आहेत आणि केव्हा करणार आहेत? आणि तो बलराज अरोरा उघडपणे तुझ्यावर हा आरोप करतोय की सक्सेनाला किडनॅप करण्यामागेही तुझाच हात आहे. हेच समजवण्यासाठी तर इन्स्पेक्टर जॅकींनी त्यांना क्राईम ब्रांचमध्ये बोलावून घेतलं होतं, म्हणजे त्यांना समजावता येऊ शकेल की हा तोच माणूस आहे ज्याने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. ज्या गुंडाने मला मारण्याचा प्रयत्न केला, जो अजयचा खुनी आहे, तो माझा माणूस कसा असू शकतो? रेखा ही भाग्याची. ज्या गुंडाने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, जो अजयचा खुनी आहे, तो माझा माणूस कसा असू शकतो? अगदी बरोबर बोललीस बेटा. आता तरी बलराज आणि त्याच्या घरच्या लोकांचे डोळे उघडायला पाहिजेत. अच्छा, हे सर्व काही ऐकल्यानंतर बलराज अरोरा काय म्हणाला? नानू, हे सगळं ऐकल्यानंतर अस्वस्थ तर तेही झाले, पण त्यांच्या सोबत गोविंदही होता, जो पूर्णपणे गडबडून गेला आणि चिंतेत होता. बघायचं तर हे की आता गोविंद काय करतो. पण मला तर आता बस एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायचंय की हा गुंड कोण आहे? का त्याने माझ्यावर आणि अजयवर हल्ला केला होता? कोणाच्या सांगण्यात?
आशिष, बेटा सोहनलाललाही फोन करून खरं काय त्याची माहिती दे. त्यालाही या गोष्टीमुळे खूप चिंता वाटत होती. हो ना. अगं पल्लवी, उद्या व्रत आहे, सगळी तयारी करायची आहे. आधी तू हे सांग, उद्या काय काय खाणारस? तू अजिबात टेन्शन नको घेऊस. मी कृतिका बरोबर सगळं काही मॅनेज करेन. तू तर फक्त ऑर्डर द्यायचीस. तुझी फेवरेट डिश कोणती आहे? मी सर्व काही बनवू शकते. अच्छा, आधी हे सांग, तू विजयच्या फॅमिलीला सांगितलेस की तू त्याच्यासाठी व्रत करणार आहेस? हो सांगितलंय. बस आता थोड्या वेळापूर्वीच रिद्धिमाशी बोलणं झालं. व्रत इथेच सोडणार आहेस ना? ऑफकोर्स. हो, मला समजलं. आता या सगळ्या गोष्टीचा खुलासा तेव्हाच होईल जेव्हा पोलीस त्या गुंडाला पकडतील. हो, मी नंतर फोन करतो. कोणाचा फोन होता? आशिषचा. पल्लवी, विजयच्या घरचेच नाही तर तू सुद्धा हेच म्हणतेस ना की तो गुंड आशाचा माणूस आहे, ज्याने सक्सेनाला किडनॅप केलं. हे मी नाही म्हणत आहे सोहन काका, तथ्य सांगताय. तथ्यांच्या आधारे हीच गोष्ट सिद्ध होते की तो गुंड आशाचा माणूस आहे. पण आता जी गोष्ट समोर येते ती ही आहे की हा तोच गुंड आहे ज्याने आशा आणि तिचा पती अजयवर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यामुळे अजयचा जीव गेला आणि आशाची स्मृती गेली. हे कसं होऊ शकतं सोहन काका? किती विचित्र गोष्ट आहे की हे म्हटलं जात आहे की तो गुंड आशाचाच माणूस आहे. हे सत्य नाही असू शकत सोहन काका. हेच सत्य आहे. आणि जर तुझा विश्वास नसेल तर इन्स्पेक्टर जॅकीला फोन करून विचार. तिला ही गोष्ट माहिती होती की तुम्ही पोलिसांकडे या गोष्टीचा तपास करण्यासाठी नक्की जाणार. हो, हे तर अगदी स्पष्ट आहे. पप्पा तर जाणारच होते ना तिथे. आणि याच भीतीमुळे आशाने आधीच ही चाल खेळली. बेटा तू वाचल्यामुळे गोविंदला असं वाटायला लागलं की तू पुन्हा त्याची केस सुरू करशील आणि त्याला गुन्हेगार सिद्ध करायचा प्रयत्न करशील. तुला थांबवण्यासाठी त्याने विजयला प्यादं बनवून तुझ्या समोर पाठव.